नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ लेणी पाहण्यासाठी. या वेरूळ लेणीवरती आपल्याला कैलास टेम्पल पाहायला मिळतो. तर कैलास टेम्पल हे नाव कसं पडलं किंवा कैलास टेम्पलचा इतिहास काय आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात वेरूळ हे गाव आहे. वेरूळच्या परिसरात चनाद्री नावाचा एक कठीण खडकाचा डोंगर आहे. या डोंगरामध्ये 34 लेण्या खोदण्यात आलेल्या आहेत. कैलास बौद्ध विहाराचं काम हे वज्रान पंथामध्ये झालेलं आहे. या बौद्ध लेण्यांमधून बौद्ध भिक्षूंचा निवास असे. एवढेच नव्हे तर ती एक प्रकारची ज्ञान केंद्र होती. त्यावेळेचं हे बुद्धिस्ट विद्यापीठ केंद्र होतं. येथे अध्ययन आणि अध्यापन चालत असे. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे महामायांचं इथे स्वप्न दगडामध्ये कोरलेलं पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी दोन्ही साईडला हत्ती दिसून येत आहे. मध्यभागी बुद्धांची आई महामाया यांचं शिल्प इथे दिसून येत आहे. आज हे महामायांचं शिल्प जर बघितलं, आज हे दिसून आपल्याला दिसून येत आहे. दगडाची बरेच झीज झाल्यामुळे हा शिल्प थोडं नष्ट होत चाललेलं आहे. ज्यावेळेस गौतम बुद्धांचा जन्म होणार होतं त्यावेळेस महामायांना स्वप्न पडलं होतं. या स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाचा हत्ती आला होता. त्यामुळे शिल्पकारांना दगडामध्ये महामायांचं स्वप्न कोरून ठेवलेलं आहे. हे शिल्प आपल्याला बऱ्याचशा बौद्ध लेण्यांवरती पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला भव्य असं महामायांचं स्वप्नातील हे शिल्प पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं, आपल्याला एक मोठा असं भव्य स्तंभ पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला खूप सारे हत्ती पाहायला मिळत आहे. या हत्तीच्या पाठीवरती हे बुद्ध विहार इथे निर्माण करण्यात आलं होतं. येथील सर्व शिल्प कलाकुसरी हे सर्व वज्रान पंथामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. एकूण या डोंगरामध्ये 34 बौद्ध लेण्या आहेत. यांपैकी 1 ते 5 ही बौद्ध लेणी इसवी सन 5व्या शतकामध्ये खोदण्यात आली. तर उर्वरित 6 ते 12 क्रमांकाची बौद्ध लेणी इसवी सन 6व्या शतकातील असून ती बदामीच्या चालुक्यांच्या काळात खोदण्यात आली आहेत. लेणीच्या आतमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आपल्याला बोधिसत्व अवलोकितेश्वर यांची मूर्ती इथे भव्य दिव्य पाहायला मिळत आहे. बोधिसत्व मूर्तींना 4 हात इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू शकता या ध्यानस्थ अवस्थेमध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वर यांची मूर्ती इथे पाहायला मिळत आहे. खालच्या साईडला जर बघितलं, हे धम्माचं सिंहासन इथे कोरण्यात आलेलं आहे. हे बघा, कमळावरती बोधिसत्व अवलोकेश्वर बसलेले आहेत. आणि त्यांच्या खालच्या साईडला जर पाहिलं आपण, तिथे आपल्याला 3 सिंह पाहायला मिळत आहेत. शिल्पाच्या दोन्ही साईडला बघितलं आपण, हे बघा आपल्याला हत्ती दिसत आहेत, मनुष्य शिल्प दिसत आहेत. बोधिसत्वांना वंदन करण्यासाठी इथे मनुष्य शिल्प देखील आजूबाजूला कोरण्यात आलेले आहेत. खूप बारकाईने भव्य दिव्य शिल्पाचं कोरीकाम झालेलं इथे दिसून येतं. कधी काळी हे शिल्प पेंटिंग होतं, त्याच्यावरती कलर होतं, हे आपल्याला दिसून येतं. आज देखील पेंटिंगचे अवशेष आपल्याला व्हाईट कलरचे दिसून येत आहेत. वेरूळ येथे सर्वप्रथम बौद्ध लेणी खोदण्यात आली. एकाच पाषाणातून हे प्रचंड मंदिर कोरण्यात आलेले आहे. ही प्रामुख्याने वाकटक राजवंशाच्या काळात खोदण्यात आली व पुढे बदामीच्या चालुक्य राजांच्या काळात खोदण्यात आली. त्यानंतर राजकीय सत्तांमध्ये परिवर्तन होऊन बौद्ध लेण्यांच्या पुढे हिंदू आणि जैन राजांनी आपापल्या धर्माचे महत्त्व सांगण्यासाठी आपापली लेणी खोदली. त्यासाठी त्यांना बौद्धांचे तंत्रज्ञान अलगदच उपयोगी पडले. त्यात काही सुधारणा होऊन लेणी क्रमांक 16 मधील कैलास लेण्यांची निर्मिती करण्यात झाली. या साईडला देखील आपल्याला भव्य दिव्य असं शिल्प पाहायला मिळत आहे. हे बघा, खूप सुंदर असं शिल्प पाहायला मिळत आहे. प्रत्येक शिल्प या शिल्पकाराने बारकाईने कोरून ठेवलेलं आहे. पूर्ण दगडामध्ये हे शिल्प कोरून ठेवलेलं आहे. हे विहार कोरून ठेवलेलं आहे. प्रत्येक दगडावरती, प्रत्येक विहाराच्या भिंतीवरती आपल्याला बारकाईने शिल्प कोरण्यात आलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी शिल्प बरेचसे नष्ट झालेले देखील आपल्याला दिसून येत आहे. हे बघा, त्या साईडला देखील आपण एक स्तंभ पाहिला,
किती मोठा भव्य दिव्य स्तंभ आहे. या साईडला देखील आपल्याला स्तंभ इथे पाहायला मिळत आहे. हे बघा, विहाराच्या चारी साईडून शिल्पांचं बारकाईने कोरीकाम झालेलं इकडे आपल्याला दिसून येत आहे. हे बघा, या ठिकाणी देखील हत्तीचं शिल्प होतं, हे संपूर्ण नष्ट झालेलं आहे. फक्त त्याच्या हत्तीच्या आता शिल्पाचे अवशेष फक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या साईडला तर बघितलं तर पूर्ण आकाराचं आपल्याला हत्तीचं शिल्प पाहायला मिळतं. या ठिकाणी तर शिल्प बघितलं तर हत्तीचा चेहरा असेल संपूर्ण नष्ट झालेला आहे आणि हत्तीच्या पोटाखालील भाग देखील तुटलेला दिसून येत आहे. भव्य दिव्य असं डोंगरामध्ये दगडामध्ये बुद्ध विहाराचं कोरीकाम झालेलं आहे. बारकाईने सुंदर असं शिल्प हे शिल्पकारांनी नक्षीकाम करून ठेवलेलं आहे. इकडे खूप सुंदर असं शिल्पपट करून ठेवलेलं आहे. विहाराच्या बाहेर साईडला हत्ती आहे, सिंह आहे, असे मोठमोठे प्राणी आपल्याला दिसून येत आहे. संपूर्ण विहाराचा भाग या हत्तींच्या सिंहांच्या पाठीवर आपल्याला दिसून येत आहे. संपूर्ण विहाराचं जे वजन आहे या प्राण्यांनी धरून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे या शिल्पांचं या विहाराचं कोरीकाम झालेलं आपल्याला इथे दिसून येत आहे. इथे देखील आपण जे शिल्प बघितलं त्यांना अनेक चेहरे आहेत. या अनेक चेहऱ्यांची मूर्ती आपल्याला बोधिसत्व अवलोकितेश्वर यांची मूर्ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येते. कांदिवली लेणीवरती आपल्याला एक दशमुख अवलोकितेश्वर यांची मूर्ती पाहायला मिळते. अनेक चेहऱ्यांची मूर्ती देखील आपल्याला वेरूळ लेणीवरती पाहायला मिळत आहे. कैलास लेणीतील रावणानुग्रह हे शिल्प आपण पाहिले आहे का? हे शिल्प आपण जरूर बघा, कारण हे शिल्प खूप महत्त्वाचं आहे. या शिल्पावरूनच कैलास टेम्पल हे नाव पडलेलं आहे. तर ते कसं हे जाणून घेऊया. रावण कुबेराचा पराभव करून लंकेकडे येत असतो. रस्त्यात कैलास पर्वत लागतो. कैलासावर जाण्यापासून द्वारपाल त्याला प्रतिबंध करतात. विजयाने क्रोधायन झालेला रावण पर्वतच उघडून टाकायचा प्रयत्न करतो. तसेच तो कैलासाच्या तळाशी जाऊन पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो. या शिल्पपटात शिल्पकाराने त्याचे सर्व कसब सौंदर्यपणाला लावले आहे. रावण त्याच्या 10 शिरावरून ओळखला जातो. त्याची डोकी स्वतंत्र दाखवली आहेत. त्याच्या कोपऱ्याचा भाग तर जिवंत वाटतो. उजवीकडील हातांपैकी एक हात मरगळून थकून खाली वाकलेला दाखवला आहे. रावणाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्याच्या रुंद व पुष्ट खांद्यावर स्नायूंकडे पाहतात याची संपूर्ण कल्पना येते. त्याने घेतलेल्या बैठकीकडे बघितल्यास त्याची खटपट नजरेत भरते. कैलास पर्वत वर उचलता यावा म्हणून त्याने डावा गुडघा जमिनीवर टेकवलेला आहे. शिल्पपटाच्या आतल्या अंगास रावणाच्या वर मधोमध शिव पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. हातात परशु व डोक्यावर जटामुकुट आहे. पार्वती त्यांना बिलगली आहे. भरदार शरीर यष्टीचा शिव, रुंद छातीचा, पिळदार दंड असा हा शिव दाखवलेला आहे. कैलास पर्वत किंचित हललेला दाखवलेला आहे. ही कसली गडबड, पळापळ, रडारड, हाहाकार असे जणू तो विचारत आहे. पण शिव मात्र शांत आहे. त्याचे दोन्ही द्वारपाल शांत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशी नाही. एकाच्या हाती परशु आहे तर दुसऱ्याच्या हातात त्रिशूल आहे. पार्वती घाबरलेल्या शिवाचा दंड घट्ट पकडलेला आहे. पार्वतीच्या हाताचा स्पर्श होताच आपल्या डाव्या हाताने शिवाने तिला सावरून धरले आहे. पार्वती किती घाबरलेली आहे हे स्पष्टपणे जाणवते. पार्वतीच्या पावलांच्या वरच्या शिल्पपटाकडे पाहिले तर पार्वतीजवळ उभी असलेली दासी पळत असलेली दिसते. ती पाठमोरी आहे, तीही घाबरून पळत सुटलेली आहे. ती 55 अंशाच्या कोनात पुढे झुकलेली आहे. यावरून ती किती जोरात पळत आहे हे कळत आहे. ती पार्वतीकडे पाहते. दासी पाहते की आपली मालकीन या संकटात सापडली आहे. ती काय करते ते ती पाहत आहे. कैलास पर्वताच्या खाली उजवीकडच्या कोपऱ्यातील रावणाचा हात व त्याच्या शरीराचा झोप पाहिला तर त्याची उजवीकडील कर्णकुंडले गालापासून अलग झालेली दिसतात व डावीकडील मात्र गालावरच विसावलेली दिसतात. शिवाकडे पाहिल्यास रावण कैलास पर्वत उचलत असताना शिवाने पायाच्या अंगठ्याने कैलासावर भार दिलेला आहे. जमिनीवर टेकवलेल्या डाव्या हातावर शरीराचा भार दिल्यामुळे त्याचा डावा खांदा उचलला गेला आहे. उजवा हात विस्मय मुद्रेत उचललेला आहे. ही मुद्रा अनेक शिल्पात वापरलेली आहे. शिवाच्या पायाखाली एक रडवेला शिवगण लपून बसलेला आहे. शिव पार्वती उंच आसनावर बसले आहे. तसेच कैलास पर्वतावर किती भयभीत वातावरण आहे हे आपल्या लक्षात येते. माकडेही भयभीतीने होऊन सैरावैरा पळत सुटलेले आहेत. प्राण्यांच्या हालचालीसह चौकटीत बंदिस्त करणाऱ्या
या शिल्पाच्या महत्त्वाकांक्षेला जगाच्या इतिहासात तोड नाही. विहाराच्या भागात जे शिल्प कोरले तो विहाराच्या दक्षिणेकडील भाग आहे. म्हणजेच भारताच्या दक्षिणी टोकास असलेल्या लंकेकडून रावण येऊन उत्तरेकडील हिमालय पर्वताच्या कैलासाखाली आला आहे. 9 रसांपैकी 5 प्रमुख रस इथे समूर्त करून प्रगट करून शिल्पकाराने आपल्या साऱ्या सामर्थ्याचे, कसब्याचे, कौशल्याचे दर्शन आपल्याला घडवले आहे. दगडातील हे रसाळ काव्य म्हणजे शिल्प इतिहासातील अमर कीर्तीचे ठळक उदाहरण होय. या वज्रयान पंथामधूनच हिंदू धर्माची निर्मिती झालेली दिसून येत आहे. वरच्या साईडला जर बघितलं तर तिकडे बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी भिक्षू निवासस्थानचं कोरीकाम तिकडे झालेलं दिसत आहे. आपण बघू शकतो कितीतरी उंच हा डोंगर होता. हा संपूर्ण डोंगर फोडून या अखंड दगडामध्ये, या डोंगरामध्ये त्या शिल्पकारांनी हे विहार कोरण्यात आलेला आहे. हा संपूर्ण दगड फोडून, हा दगड बाहेर काढून, हा जो पण खडक बाहेर काढलेला आहे तो यांनी कुठे ठेवला, कुठे फेकून दिला याची काहीच कल्पना नाहीये. याचा खडक देखील कुठे फेकून दिला हे कुठे आपल्याला आजूबाजूला दिसून येत नाहीये. विचार करा, हजारो टन मध्ये हा शिल्प कोरताना जो खडक निघाला हा इथून बाहेर काढला गेला होता. या साईडला जरी बघितलं तिकडे भिंतीवरती आपल्याला अनेक प्रकारचे शिल्प दिसून येत आहेत. या शिल्पांच्या समोरील साईडला आपल्याला पिलर देखील कोरलेले दिसून येत आहेत. हे बघा, या साईडला आपल्याला हत्ती दिसतात. त्या साईडला बघितलं आपल्याला हत्ती दिसून येत होते. हत्ती आहेत, सिंह आहेत, त्यांच्या पाठीवरती या विहाराचं संपूर्ण भार आलेला आहे. त्या प्राण्यांच्या ताकदीने संपूर्ण विहार त्यांनी टिकून ठेवलेला आहे. असं या विहाराचं कोरीकाम दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा, इथे देखील समोर बघितलं खूप बारकाईने शिल्पांचं कोरीकाम झालेलं इकडे दिसून येत आहे. आपण आता या विहाराच्या वरच्या साईडला जाणार आहोत. बघा, असं कातळामध्ये भुयारी मार्ग तयार करून वरती जाण्याचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे. संपूर्ण हा दगड कोरून वरती जाण्याचा मार्ग इथे तयार झालेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं मनुष्य स्तूप इथे कोरण्यात आलेला आहे. सेंट्रल ब्लॉक त्या स्थापत्य कलेमध्ये त्याला असं बोललं जातं. म्हणजे मध्यभागी कोरीकाम करून गौतम बुद्धांची मूर्ती किंवा मनोती स्तूप इथे ठेवलं जातं. बरोबर मधोमध आपल्याला विहाराचं कोरीकाम करायला दिसून येत आहे. या विहारामध्ये आपल्याला मोठी स्तूप पाहायला मिळत आहे. विहाराचा जो वरंडा आहे त्याच्या चारी साईडला आपल्याला 4 पिलर पाहायला मिळत आहे. आणि वरच्या साईडच्या भिंतीवर जर बघितलं आपल्याला कमळाचं शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे. भव्य असं कमळाचं शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. वरती येण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला प्रवेशद्वार इकडे पाहायला मिळत आहे. प्राचीन काळी वेरूळ येथून 2 व्यापारी मार्ग जात असत. एक पैठणपासून भारू कच्छला जात असे तर दुसरे मार्ग अजिंठाहून उज्जैनकडे जात असे. त्यामुळे येथे व्यापारी व प्रवासी यांच्याबरोबरच बौद्ध भिक्षूंचीही रहदारी सुरू असे. या साईडला आपण कोरीकाम पाहिलं, या ठिकाणी या दगडामध्ये लहान आकाराचं चैत्यग्रहाचं कोरीकाम झालेलं दिसून येत आहे. हे बघा, इथे आपल्याला हत्तीच्या पाठीच्या कडासारखं आपल्याला वरच्या साईडला कोरीकाम दिसून येत आहे.
आणि समोरच्या साईडला आपल्याला 2 स्तंभ पाहायला मिळत आहे. या लहान आकाराच्या चैत्यगृहामध्ये कधी काळी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती इथे कोरण्यात आलेली असावी, पण या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची मूर्ती इथे दिसून येत नाही आहे. ही मूर्ती नष्ट करण्यात आलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.